नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. चला तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन गोबीचे. तर त्यासाठी मी इथे गोबी घेतलेली आहे, 3 कांदे घेतलेले आहेत, 4 ते 5 शिमला मिर्च, 1 बीट घेतलेले आहे आणि थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता. तर इथे शिमला मिरचमधले सर्व बी काढून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे, म्हणजे जास्त छोटे पण नाही करायचे, कारण आपल्याला ह्याला चॉपरमधून काढायचे आहे. खूप सोपी असते बघा, पण आपल्याला जशी परफेक्ट पाहिजे तशी होत नाही आहे कधी कधी. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट मंचुरियन कसे करायचे. चला तर शिमला मिरची बारीक कट करून झालेली आहे. आता ही साईडला घेऊन गोबी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की क्वांटिटी अशी किती घ्यायची म्हणून. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली का नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. चला तर गोबी कट करून झालेली आहे. आता आपण बारीक कांदे कट करून घेऊयात, म्हणजे जास्त बारीकही नाही घ्यायचे. बघा, तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. हे बघा, असे तुकडे करून घ्यायचे कांद्याचे. आता कांदा बारीक झालेला आहे, तर कांद्याची पात घेतलेली आहे मी इथे, ती बारीक कट करून घ्यायची आहे. हे असे, तर कांद्याची पात पण बारीक करून झालेली आहे. तर आता बिटाचे वरचे जे साल असते ते काढून घ्यायचे. हे बघा, पूर्ण असे काढून घ्यायचे बिटाचे साल. आणि पूर्ण काढून झाल्यानंतर त्याला खिसून घ्यायची बारीक. तुम्ही खिसू शकता किंवा तुम्हाला हवे असेल तर बारीक बारीक काप करून देखील टाकू शकता. तर बारीक खिसून झालेला आहे. चला तर तुम्ही बघू शकता, गोबी, शिमला मिर्च आणि कांदा हे सर्व आता आपल्याला चॉपरमधून बारीक करून घ्यायचे आहे. हे बघा, मी सर्व बारीक करून घेतलेले आहे. बीट, कांद्याची पात, शिमला मिरची हे सर्व बारीक करून घेतले आहे. आता त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. थोडेसे चवीनुसार मीठ घातलेले आहे. थोडेसे जिरे घालायचे, थोडेसे लाल तिखट घालायचे आणि थोडासा मंचुरियन मसाला घालायचा, अर्धा चमचा. तुम्हाला जितका आवडतो तसं तुम्ही त्यानुसार घालू शकता. आता अर्धी वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा. ह्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण आपल्या भाज्यांना जे मीठ टाकले आपण त्याला पाणी सुटून त्याचा आपल्याला पूर्ण एक गोळा तयार होतो. हे बघा तुम्ही. चला तर सर्व मिक्स करून तयार आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. तुम्हाला जसे हवे तेवढे तुम्ही करू शकता, म्हणजे छोटे मोठे जसे पाहिजे तसे करा. हे बघा, ह्याला थोडंही पाणी लावायची गरज नाही आहे. तर इथे सर्व गोळे करून तयार आहेत माझे. तर आता ह्याला तळून घ्यायचे. चला तर कढईमध्ये मी तेल घातलेले आहे. तेल कडक असे तपू द्यायचे. आणि आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे मंचुरियन गोल गोल करून ठेवले होते ते घालायचे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, सर्व टाकून झाले. किती सुरेख असा रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही. बघितलं कीच तोंडाला पाणी येईल, असे छान दिसत आहेत. सर्व असे तळून झाले आहेत बघा.
किती कुरकुरीत आणि किती छान लालसर असे दिसत आहेत. चला तर आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये एक हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी अद्रक घातलेली आहे बारीक कट करून. आता हे थोडा वेळ होऊ द्यायचे छान असं. आणि ह्यामध्ये आता थोडीशी शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची छान होऊ द्यायची तेलामध्ये. आणि आता त्यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा. 2 चमचे टोमॅटो सॉस घातल्यानंतर त्यामध्ये चिली सॉस घालायचा 2 चमचे आणि 2 चमचे सोया सॉस घालायचा. तुम्हाला मंचुरियन आवडतात का नाही ते सांगा बरं का मला. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 1-2 मिनिटे सॉस असा छान असा होऊ द्यायचा, जास्त वेळ नाही. तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि छान असा आपला सॉस झाल्याच्या नंतर एका कटोरीमध्ये मी 2 कप पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, कारण ह्याने घट्टपणा येतो आणि ग्रेव्हीसुद्धा होते. तर हे पाणी जे आपण तयार केलेले आहे हे आपल्या सॉसमध्ये टाकून द्यायचे. आता हे कॉर्नफ्लॉवरचे पाणी सॉसमध्ये टाकल्यानंतर आपण जे तयार करून मंचुरियन ठेवले होते ते मंचुरियन त्यामध्ये घालायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा. कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून मंचुरियन टाकल्यानंतर गॅस बंदच करायचा, चालू ठेवायचा नाही, कारण जर चालू ठेवला तर ते जास्तच घट्ट होतात. चला तर तयार आहेत आपले व्हेज गोबीचे मंचुरियन. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.